नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, याआधी मी इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी या विषयावरती एक व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला होता. त्यानंतर आता बीकॉम पार्ट 3 साठी ॲडव्हान्स्ड अकाउंटन्सी पेपर नंबर 2 मध्ये जो इन्कम टॅक्स नावाचा आपल्याला विषय आहे, त्याच्यामध्ये एक टॉपिक आहे प्रॉफिट अँड गेन्स फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन. या टॉपिकवर आज या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत आणि या टॉपिकमधून आपल्याला नेमकं कोणत्या फॉर्मॅटमध्ये प्रॉफिट अँड लॉस फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशनचं सोल्युशन करायचं आहे हे देखील आपण या फॉर्मॅटमध्ये या व्हिडिओमध्ये आपण त्या फॉर्मॅटबद्दल माहिती घेणार आहोत. सदर स्क्रीनवर तुम्हाला बेसिक फॉर्मॅट फॉर कॉम्पिटिशन नावाची एक शीट दिसत आहे. थोडक्यात आपण त्याला स्टँडर्ड फॉर्मॅट म्हणू शकतो. इन्कम फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन कॉम्प्युट करत असताना किंवा एखाद्या व्यक्तीचं टॅक्सेबल इन्कम फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन काढत असताना, म्हणजेच एखादा व्यक्ती जर व्यवसाय किंवा धंदा करत असेल तर त्याला मिळालेलं जे काही प्रॉफिट आहे ते प्रॉफिट अकॉर्डिंग टू इन्कम टॅक्स करेक्ट आहे की नाही आणि त्याच्यावर त्याने टॅक्स भरला पाहिजे की नाही याचं कॉम्पिटिशन आपण या फॉर्मॅटमध्ये करीत असतो. बऱ्याच वेळेला काय होतं, असेसीला म्हणजेच जो टॅक्स पेयर आहे किंवा तुमचा जो क्लायंट आहे त्याला प्रॉपर अकाउंटन्सीचं नॉलेज नसल्यामुळं काही आयटम्स त्याच्या अकाउंटन्सीमध्ये एंटर करत असताना चुकत असतात. तर त्या झालेल्या चुका आपल्याला या फॉर्मॅटमध्ये दुरुस्त करून घ्यायच्या आहेत. तर ते कोणत्या फॉर्मॅटमध्ये दुरुस्त करून घेतल्या जातात, तर तो फॉर्मॅट आपण या ठिकाणी कॉम्पिटिशन म्हणून वापरणार आहोत. यामध्ये 4 कॉलम मी घेतलेले आहेत. पहिल्या कॉलमचं हेडिंग आहे सिरियल नंबर, दुसऱ्या कॉलमचं हेडिंग आहे पर्टिक्युलर्स आणि शेवटचे 2 कॉलम इनर आणि आउटर असे अमाऊंटचे कॉलम मी घेतलेले आहेत. सिरियल नंबर ए आहे नेट प्रॉफिट ऍज पर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. याची अमाऊंट तुम्हाला डायरेक्ट आउटर कॉलमला घ्यायची आहे. आता ही अमाऊंट तुम्हाला सापडते कुठं, तर या ठिकाणी नेट प्रॉफिट ऍज पर प्रॉफिट अँड लॉस तुम्हाला घ्यायचा आहे डायरेक्ट आउटर कॉलमला. ही अमाऊंट सापडते कुठे, तर तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला असेल तर त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये तुम्हाला नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस मिळेल. नेट प्रॉफिट तुम्हाला मिळेल तर ते नेट प्रॉफिट तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा नेट प्रॉफिट या ठिकाणी सिरियल नंबर ए मध्ये आउटर कॉलम मध्ये सुरुवातीला तुम्हाला घ्यायचं आहे. सिरियल नंबर ए मध्ये नेट प्रॉफिट ऍज पर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट घेतल्यानंतर या ठिकाणी सिरियल नंबर बी आपण घेत असतो. सिरियल नंबर बी फॉर्मॅटमध्ये घ्यायची खरं तर गरज नाहीये, परंतु तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी मी तो हेडिंग या ठिकाणी घेतलेला आहे. हा आयटम सिरियल नंबर बी प्रत्यक्षात सोल्युशन मध्ये नाही घेतला तरी चालू शकेल, कारण तिथे कुठलाच आयटम येत नाहीये, परंतु अंडरस्टँडिंगच्या दृष्टिकोनातून तो तितकाच महत्वाचा आहे. बघा, सिरियल नंबर बी चं हेडिंग मी काय घेतलेलं आहे, इन्कम अलाउड अँड क्रेडिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजेच त्या बिझनेसमनला त्या असेसीला असं काही इन्कम आहे की जे अलाउड इन्कम आहे. याचा अर्थ ते बिझनेसच्या माध्यमातून मिळालेलं उत्पन्न आहे, ते अलाउड आहे आणि त्याने ते इन्कम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला क्रेडिट केलेलं आहे. प्रॉफिट अँड लॉस किंवा इन्कम स्टेटमेंट जे काही असू द्यात त्या ठिकाणी त्यांनी क्रेडिट केलेलं आहे. याचा अर्थ त्यांनी अकाउंटिंग बरोबर केलेलं आहे. त्याची इन्कम आहेत ते अलाउड आहेत आणि त्याने ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला घेतलेले आहेत. याचा अर्थ त्याने कुठलीही चूक केलेली नाहीये. त्यामुळे असे जे आयटम असतील की जे अलाउड आहेत, बिझनेसचे इन्कम आहेत आणि बिझनेसमनने ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला घेतलेले आहेत, अशा आयटमला तुम्हाला काहीही करायची गरज नाही. ओके. त्यानंतर सिरियल नंबर सी या ठिकाणी आपण पाहणार आहोत. सिरियल नंबर सी मध्ये सिरियल नंबर सी चं हेडिंग आधी समजून घ्या. सिरियल नंबर सी मध्ये आपल्याला काही आयटम ऍड करायचे आहेत. सिरियल नंबर सी मध्ये काही आयटम आपल्याला काय करायचे आहेत, ऍड करायचे आहेत. तर कोणते आयटम ऍड करायचे आहेत, तर ते या ठिकाणी लिहिलेलं आहे हेडिंग इन्कम अलाउड बट नॉट क्रेडिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता या सी हेडिंग मध्ये हायलाइट केलेले जे 4 शब्द आहेत ते खूप महत्वाचे आहेत. काय ऍड करायचे आहेत आपल्याला, इन्कम अलाउड म्हणजेच असे काही इन्कम आहेत की जे बिझनेसचे इन्कम आहेत बट नॉट क्रेडिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. याचाच अर्थ इन्कम अलाउड आहेत, ते बिझनेसचे इन्कम आहेत, पण त्या बिझनेसमॅननी, त्या असेसीनी किंवा त्या टॅक्स पेअरनी किंवा तुमच्या त्या क्लायंटनी तसे अलाउड इन्कम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला क्रेडिट केलेले नाहीत. एक तर तो विसरला असेल किंवा त्याला माहित नसेल की तसे आयटम क्रेडिट करायचे असतात. तर असे जे काही आयटम आहेत ते तुम्हाला काय करावे लागतील, ऍड करावे लागतील. आता एक्झाम्पल इथं एक सिरियल नंबर घेतलाय मी, इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट्स. काही बँक डिपॉझिट्स आहेत की जे बिझनेसचे आहेत. ओके, बिझनेसचे काही बँक डिपॉझिट्स आहेत त्याच्यावर तुम्हाला इंटरेस्ट मिळतोय. म्हणजे हे
बिझनेस थ्रू मिळणारे इन्कम आहे, परंतु त्यांनी ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घेतलेले जर नसेल तर असे आयटम तुम्हाला ऍड करावे लागतील. कारण काय, तर असे जे इन्कम आहेत ते अलाउड आहेत, ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला न घेतल्यामुळं असे इन्कम अलाउड आहेत, परंतु ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला न घेतल्यामुळं तुमचा प्रॉफिट कमी झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला करेक्ट प्रॉफिट आणण्यासाठी असे आयटम तुम्हाला प्रॉफिट मध्ये ऍड करून घ्यावे लागतील. सिरियल नंबर सी नंतर आपण सिरियल नंबर डी कडे वळणार आहोत. सिरियल नंबर डी चं हेडिंग काय आहे बघा. सिरियल नंबर बी प्रमाणे सिरियल नंबर डी देखील कॉम्प्युटेशन मध्ये नाही घेतलं तरी चालत असतं, परंतु अंडरस्टँडिंग साठी मी पुन्हा हे घेतोय. सिरियल नंबर डी चं हेडिंग असं घेतलेलं आहे की इन्कम डिसअलाउड अँड नॉट क्रेडिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. येस, व्हेरी गुड. बिझनेसमॅननी केलेलं काम अगदी योग्य आहे आणि करेक्ट आहे. अकाउंटन्सीच्या दृष्टिकोनातून काय काम केलं त्यांनी, अशी इन्कम आहेत की जे डिसअलाउड आहेत. इन्कम डिसअलाउड अँड नॉट क्रेडिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, म्हणजेच इन्कम डिसअलाउड आहेत म्हणजे ते इन्कम बिझनेसचे इन्कम म्हणून मान्य नाहीयेत आणि त्याने ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घेतलेले देखील नाहीत. म्हणजे जे इन्कम बिझनेसचे नाहीत ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घेतलेले नाहीत. बिझनेसमॅननी केलेलं काम अगदी करेक्ट आहे. अशा आयटम्सला काहीही करायची गरज नाही. मुळात असे आयटम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आलेलेच नसतात, कारण त्यांनी स्पष्ट आपण ते हेडिंग मध्ये घेतोय की नॉट क्रेडिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सिरियल नंबर डी नंतर सिरियल नंबर ई कडे आपण जातोय. सिरियल नंबर बी सी डी नंतर आता सिरियल नंबर ई हा इन्कमच्या रिलेटेडचा शेवटचा आयटम आहे. इन्कमच्या रिलेटेडचा शेवटचा आयटम की ते आयटम आपल्याला लेस करायचे आहेत. आता कोणते इन्कमच्या रिलेटेड आयटम आपल्याला लेस करायचे आहेत ते बघा. हेडिंग काय आहे सिरियल नंबर ई, इन्कम डिसअलाउड बट क्रेडिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता या हेडिंग मध्ये देखील दोन आयटम्स किंवा 3 शब्द हायलाइट केलेले आहेत. ते कोणते आहेत की इन्कम डिसअलाउड, याचा अर्थ काय, इन्कम असे आहेत की जे डिसअलाउड आहेत, याचा अर्थ ते बिझनेसचे इन्कम नाहीत, बट क्रेडिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, परंतु ते इन्कम बिझनेसचे इन्कम नसताना देखील त्या बिझनेसमॅनने काय केलेलं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट मध्ये त्याची एंट्री केलेली आहे. मग असे जर आयटम असतील की जे इन्कम डिसअलाउड आहेत परंतु ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला आलेले आहेत, अशा आयटम सर्व तुम्हाला सिरियल नंबर ए मधून लेस करावे लागतील. याचं कारण काय बघा, इन्कम डिसअलाउड आहेत म्हणजेच ते इन्कम बिझनेसचे इन्कम नाहीत, परंतु त्याने ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला क्रेडिट केलेले आहेत. त्यामुळं प्रॉफिट फुगलाय, त्यामुळे प्रॉफिट वाढलाय, तो चुकीचा प्रॉफिट आहे, वाढीव प्रॉफिट आहे. त्यामुळे तो वाढीव प्रॉफिट तुम्हाला कमी करायचा असेल तर असे आयटम तुम्हाला सिरियल नंबर ए मधून काय करावे लागतील, कमी करावे लागतील, वजा करावे लागतील, लेस करावे लागतील. ओके. सिरियल नंबर ई साठी मी एक उदाहरण या ठिकाणी घेतलेलं आहे. रेंट रिसिव्ड ऑन पर्सनल प्रॉपर्टीज. आता त्या बिझनेसमनचे काही पर्सनल प्रॉपर्टीज आहेत की ज्याचं त्याला भाडं मिळते. आता हे इन्कम जनरेट होणं हे इन्कम आहे, रेंट जनरेट होणं हे इन्कम आहे, मला मान्य आहे, परंतु ते बिझनेसच्या रिलेटेड इन्कम नाहीये. त्यामुळं जे काही तुम्हाला पर्सनल प्रॉपर्टीज मधून रेंट जनरेट होते ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या, बिझनेसच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला येता कामा नये. त्यामुळे हा आयटम तुम्हाला प्रॉफिट मधून लेस करावा लागत असतो. ओके. त्यानंतर सिरियल नंबर ई नंतर आपण सिरियल नंबर एफ कडे जाणार आहोत. आता सिरियल नंबर एफ पासून सिरियल नंबर एफ, जी, एच आणि आय हे 4 आयटम एक्सपेन्सेसचे आहेत. याच्या आधीचे सिरियल नंबर बी, सी, डी आणि ई हे 4 आयटम इन्कमच्या रिलेटेड होते. आता सिरियल नंबर एफ कडे वळूयात आपण. सिरियल नंबर एफ काय सांगतं बघा, एक्सपेन्सेस अलाउड अँड डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. या ठिकाणी सिरियल नंबर एफ चं हेडिंग काय सांगितलेलं आहे, एक्सपेन्सेस अलाउड अँड डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सिरियल नंबर एफ मध्ये काय सांगितलेलं आहे, एक्सपेन्सेस अलाउड अँड डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बिझनेसमॅननी केलेलं काम योग्य आहे का हो? यस, अगदी करेक्ट आहे की असे एक्सपेन्सेस आहेत की जे अलाउड आहेत, याचा अर्थ ते बिझनेसचे एक्सपेन्सेस आहेत आणि प्रोप्रायटरने किंवा बिझनेसमॅननी काय केलेलं आहे, असे आयटम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला त्याची एंट्री केलेली आहे. त्याने केलेलं काम अगदी योग्य आहे. त्यामुळे अशा आयटमला काहीही करायची गरज नाही. अशा आयटमचा कुठलाही इफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये यायला नाही पाहिजे. तुम्हाला फक्त अंडरस्टँडिंग साठी मी ते आयटम या ठिकाणी घेतलेले आहेत. त्यानंतर सिरियल नंबर एफ नंतर आपण सिरियल नंबर जी कडे जाऊयात. सिरियल नंबर जी मध्ये काही आयटम लेस करायचे आहेत आपल्याला. आता कोणते आयटम लेस करायचे आहेत ते बघा. एक्सपेन्सेस अलाउड बट नॉट डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. या ठिकाणी 4 शब्द हायलाइट केलेले आहेत. पहिले 2 शब्द आहेत एक्सपेन्सेस अलाउड आणि पुढचे 2 शब्द आहेत नॉट डेबिटेड टू पी एंड एल.
याचा अर्थ असे काही एक्सपेन्सेस आहेत की जे एक्सपेन्सेस अलाउड आहेत तुम्हाला, म्हणजे तुमचे ते बिझनेसचे एक्सपेन्सेस आहेत, परंतु त्या प्रोप्रायटरने किंवा बिझनेसमनने प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला त्याची एंट्री घेतलेली नाही, असे आयटम तुम्हाला लेस करायचे आहेत. असे आयटम लेस का करायचे, तर असे आयटम बिझनेसचे आयटम आहेत, बिझनेसचे खर्च अलाउड आहेत, परंतु ते डेबिट न केल्यामुळं म्हणजे असे आयटम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट न केल्यामुळं तुमचा प्रॉफिट वाढलाय, चुकीचा वाढलेला आहे, तो कमी करायचा असेल तर तेवढी रक्कम तुम्हाला नेट प्रॉफिट मधून लेस करावी लागेल. त्यामुळं असे आयटम आपण लेस करीत असतो. एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघतोय, त्याच्या खाली बँक चार्जेस ऑन करंट अकाउंट ऑफ बिझनेस. याचा अर्थ बिझनेसचे करंट अकाउंट आहे, ओके, आणि त्याच्यावर काही बँक चार्जेस बँकेने डेबिट केलेले आहेत. आता बिझनेसच्या करंट अकाउंटवर बँक चार्जेस डेबिट झालेत, याचा अर्थ हे बिझनेसचे एक्सपेन्सेस आहेत, यस आहेत. हे तुम्हाला अलाउड आहेत बिझनेसमध्ये, यस आहेत. अलाउड असतील तर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला गेले पाहिजेत, यस गेले पाहिजेत. परंतु ते त्या बिझनेसमनने असे आयटम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट टाकलेले नाहीत. त्यामुळं असे आयटम तुम्ही काय करणार आहात, प्रॉफिट मधून लेस करणार आहात. त्यानंतर येतो सिरियल नंबर एच. सिरियल नंबर एच चे हेडिंग काय आहे बघा, एक्सपेन्सेस डिसअलाउड अँड नॉट डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता हे प्रोप्रायटरने केलेलं काम योग्य आहे का, येस, अगदी करेक्ट आहे. एक्सपेन्सेस डिसअलाउड आहेत, काही खर्च आहेत ते डिसअलाउड आहेत, ते त्याच्या वैयक्तिक खर्च असतील आणि त्यांनी ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट केलेले नाहीत. नॉट डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हटलंय, याचा अर्थ त्यांनी ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट केलेले नाहीत. त्यांनी अगदी योग्य काम केलेलं आहे. जे बिझनेसचे खर्च नाही आहेत ते बिझनेसच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पडायचा प्रश्नच येत नाही आणि त्यांनी केलेले देखील नाहीये. त्यामुळे अशा सर्व आयटम स्किप करायचे आहेत. अशा आयटमला आपल्याला हात लावायचा नाहीये. मुळात असे आयटम या कॉम्पिटिशन मध्ये आलेच नाही पाहिजेत. त्यानंतर सिरियल नंबर आय येतो शेवटचा. सिरियल नंबर आय काय सांगितले, सिरियल नंबर आय मध्ये काही आयटम आपल्याला ऍड करायला सांगितलेला आहे. आता कोणते आयटम आपल्याला ऍड करायचे आहेत बघा, एक्सपेन्सेस डिसअलाउड बट डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. या ठिकाणी 3 शब्द हायलाइट केलेले आहेत. पुन्हा कोणते 3 शब्द, तर एक्सपेन्सेस डिसअलाउड म्हणजे काही खर्च आहेत की जे डिसअलाउड आहेत, म्हणजे ते बिझनेसचे खर्च नाहीत, ते डिसअलाउड आहेत, ते खर्च तुम्ही बिझनेसमध्ये टाकू शकत नाही. बट डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, टाकू शकत नसताना देखील प्रोप्रायटरनी किंवा बिझनेसमननी काय केलेलं आहे, असे खर्च बिझनेसमध्ये म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये डेबिटला त्याची एंट्री केलेली आहे. मग असे आयटम काय करायचे आहेत, तुम्हाला ऍड करायचे आहेत. काय ऍड करायचे आहेत सांगतो, की एक्सपेन्सेस डिसअलाउड आहेत पण त्यांनी डेबिट केलेला आहे, त्यामुळे तुमचा प्रॉफिट काय झालाय, कमी झालाय, आणि कमी चुकीचा तो प्रॉफिट कमी झालेला आहे. त्या प्रॉफिटला पुन्हा वाढवायचा असेल तर त्या प्रॉफिटमध्ये तेवढे आयटम, त्या अमाऊंटचे आयटम तुम्हाला ऍड करावे लागतील. एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघत आहोत, स्कूल फीज ऑफ चाइल्ड. आता त्या बिझनेसमनचा जो मुलगा होता त्याची फी त्यांनी भरलेली आहे आणि ते खर्च त्यांनी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टाकलेला आहे. स्कूल फी शाळेची मुलाच्या भरणे हे त्याचे वैयक्तिक खर्च आहेत, त्यामुळे हे खर्च बिझनेसमध्ये पडता कामा नयेत अकाउंटन्सीच्या नियमांनुसार, परंतु त्यांनी ते डेबिट टाकलेले आहेत. त्यामुळे असे एक्सपेन्सेस, हे डेबिट टाकल्यामुळे प्रॉफिट काय झालाय, कमी झालाय, चुकीचा प्रॉफिट कमी झालाय. त्यामुळे तुम्हाला तो प्रॉफिट वाढवून घ्यायचा असेल तर असे आयटम तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेल्या नेट प्रॉफिट मध्ये ऍड करावे लागतील. त्यानंतर टॅक्सेबल इन्कम चा हेडिंग आहे. कसं काढलं गेलंय, सिरियल नंबर ए प्लस सिरियल नंबर सी मायनस सिरियल नंबर ई मायनस सिरियल नंबर जी आणि प्लस सिरियल नंबर एच केल्यानंतर, हे प्लस मायनस केल्यानंतर जे काही त्या ठिकाणी रक्कम राहील ही तुमची टॅक्सेबल प्रॉफिट असेल, टॅक्सेबल इन्कम असेल, की ज्याच्यावर तुम्हाला टॅक्स भरावयाचा आहे. हा होता एक छोटासा व्हिडिओ बेसिक अंडरस्टँडिंग बिझनेस अँड प्रोफेशनचं समजून घेण्यासाठी. या फॉर्मॅटमध्ये जर तुम्ही व्यवस्थित सर्व आयटम ऍड आणि लेसच्या फॉर्मॅटमध्ये बसवलात तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. फक्त काळजी एकाच गोष्टीची घ्यायची आहे, कोणते इन्कम अलाउड आहेत, कोणते एक्सपेन्सेस अलाउड आहेत, कोणते इन्कम डिसअलाउड आहेत, कोणते एक्सपेन्सेस डिसअलाउड आहेत. अलाउड असलेले इन्कम डेबिट टाकलेत का, अलाउड नसलेले आयटम डेबिट टाकलेत, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला प्रॉपर बघाव्या लागतील. या सर्व गोष्टींसाठी अकाउंटन्सीचा बेस देखील तितकाच महत्त्वाचा असणं हे खूप गरजेचं आहे. अकाउंटन्सीमध्ये डेबिट साइड आणि क्रेडिट साइड असते. डेबिटला कोणते आयटम असतात, क्रेडिटला कोणते आयटम असतात, याचं देखील बेसिक नॉलेज तुम्हाला इन्कम फ्रॉम बिझनेस प्रोफेशन शिकण्याच्या आधी असणं तितकंच गरजेचं आहे. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. फॉर मोर डिटेल्स सबस्क्राईब माय YouTube channel. For any further
short videos. Comment on this video, like the video if you found it useful, and share the video maximum to students of BCom Part 3 specially for this semester. And for any further query, you can write me at profrangdal@gmail.com. Thank you very much.